गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. लास्ट काही लेक्चर्सपासून आपण बॅक्टेरियल डिसीजेस विच आर कॉज्ड बाय डिफरंट टाइप्स ऑफ पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण स्टार्ट केलं होतं. यामध्ये मायकोबॅक्टेरियम, ट्युबरक्युलोसिस, टायफॉरियस, स्युडोमोनास एरोजन्सा, विब्रियो असे पॅथोजन्स आपण पॉईंट वाईजमध्ये स्टडी केले आहेत. तर या युनिटमधला एक लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे लास्ट पॅथोजन्स आहे तो म्हणजे ट्रेपोनेमा पॅलिडम. आता ट्रेपोनेमा पॅलिडम आहे, इट इज वन ऑफ पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स and it is a causative agent of syphilis. सिफिलिस हा एक डिसीज आहे, तो ह्या ट्रेपोनेमा पॅलिडममुळे होतो. तर आपण त्याची मॉर्फॉलॉजी बघूया, हिस्ट्री बघूया. तर हिस्ट्रीमध्ये असं सांगितले, इट इज अ पॉझिटिव्ह एजंट ऑफ सिफॅलिस. द नेम ट्रेपोनेमा पॅलिडम, ट्रेपोस मीन्स टर्न अँड नेमा मीन्स थ्रेड. तर थ्रेड लाईक टर्न यांच्यामध्ये असल्यामुळे ट्रेपोनेमा पॅलिडम किंवा ट्रेपोनेमा असं नाव दिलेलं आहे. पॅलिडम मीन्स पेल स्टेनिंग. ट्रेपोनेमा पॅलिडम कंटेन्स 3 सबस्पेसीज पॅथोजेनिक्स टू मॅन विच इन्क्लूड मेन ट्रेपोनेमाचे 3 पॅथोजेनिक सब स्पेसीज आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ आहे पॅलिडम, एंडेमिकम आणि पर्ट्युनी असे 3 पॅथोजेनिक सब स्पेसीज आहेत ट्रेपोनेमा पॅलिडमचे. तर फर्स्ट एक गोष्ट लक्षात घ्या की ट्रेपोनेमा आहे, इट इज अ पॉझिटिव्ह एजंट ऑफ सिफिलिस. ट्रेपोज मीन्स टर्न अँड नेमा मीन्स थ्रेड. तर थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स यांच्यामध्ये असते आपल्याला बघायला मिळतं. पॅलिडम मीन्स पेल स्टेनिंग आणि सबस्पेसीज आहेत पॅलिडम, एंडेमिकम अँड पर्ट्युनी असे 3 स्पेसीज आहेत ट्रेपोनेमाचे. तर इथे एक इमेज मी ॲड केलेली आहे, तर त्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकताय त्याचं थ्रेड लाईक स्ट्रक्चर कसं असणार आहे किंवा स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर्स म्हणूया आपण. नेक्स्ट आहे मॉर्फॉलॉजी. इट इज अ स्पायरोकेट. स्पायरो मीन्स कॉईल अँड केट मीन्स हेअर. कॉईल हेअर जसं असतं सेम तसं स्ट्रक्चर ह्याचं मॉर्फॉलॉजी आपल्याला बघायला मिळते. इट इज अ थिन डेलिकेट विथ टॅपरिंग एंड्स. द साईज ऑफ ऑर्गॅनिझम्स इज 10 micron long, range 4 to 14 micron and 0.1 to 0.2 micron in wide. ओके, तर एवढी साईज आहे. तर फार लार्ज साईज आहे या ऑर्गॅनिझमची. इट हॅज 10 regular spirals which are sharp and angular at regular intervals of about 1 micron. It is actively motile. Motile is of 3 types. एक गोष्ट लक्षात घ्या की हा ट्रेपोनेमा आहे, तर जसं एखादं हेअर आपण कॉईल करतो सेम तशा टाईपमध्ये ह्याची मॉर्फॉलॉजी आपल्याला बघायला मिळते. इट इज अ थिन डेलिकेट टॅपरिंग एंड्स. ओके, साईज आहे ह्याची 10 micron in length and 0.1 to 0.2 in wide. ओके, तर 10 रेग्युलर स्पायरल्स ह्याच्यामध्ये शार्पली आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर यांची जी मोटिलिटी आहे, या ट्रेपोनेमाची मोटिलिटी आहे ती अगदी ॲक्टिवली मोटाईल असतात हे ट्रेपोनेमा पॅलिडम. तर ह्याची मोटिलिटी 3 टाईप्समध्ये डिवाइड केलेली आहे. ते कॉर्क स्क्रीव म्हटले. कॉर्क स्क्रीव म्हणजेच काय, तर रोटेटरी मुवमेंट्स असे गोल फिरत असतात हे. त्याचबरोबर ट्रान्सलेटरी मोशन्स मुवमेंट दॅट इज फ्रॉम अँड साईड टू अदर्स. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे जे ट्रेपोनेमाज आहेत ते अशा पद्धतीनं मुवमेंट करत जात असतात. त्याचबरोबर नेक्स्ट आहे इट कंटेन्स 3 to 4 एंडोफ्लॅजेला. तर ह्या ट्रेपोनेमाला जवळजवळ आपण बघितलं, विब्रिओला बघितलं की त्याच्या एका एंडला की सिंगल पोलार फ्लॅजेला होता. सेम ह्या ट्रेपोनेमाला देखील 3 to 4 एंडोफ्लॅजेलाच असणार आहेत. दिस ऑर्गॅनिझम्स कॅनॉट बी सीन अंडर द लाईट मायक्रोस्कोप इन वेट फिल्म. त्याचबरोबर it can be stained by ordinary aniline dyes. For its staining or study, silver
इम्प्लिकेशन्स मेथड ऑफ स्टेनिंग इज यूज्ड. हा पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला लॅबोरेटरी कंडिशन्समध्ये कल्टिवेट करता येत नाही, किंवा आपला जो कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे त्याच्यामध्ये, किंवा आपला जो लाईट मायक्रोस्कोप असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला इझिली हा ऑब्झर्व होणार नाही. तर त्याच्यासाठी डार्क मायक्रोस्कोपची गरज असते, तरच हा मायक्रोस्कोप आपल्याला त्याच्यामध्ये ऑब्झर्व करता येतो. त्याचबरोबर हा ट्रेपोनेमा आहे तो कोणत्याही स्टेनिंगनी किंवा ऑर्डिनरी ज्या डाईज आहेत, ॲनिलिन डाईज आहेत, त्या डाईजनी हा स्टेन होत नाही. तर त्याच्यासाठी स्पेशल स्टेनिंगची गरज असते. सिल्वर इम्प्रिगेशन म्हटलेलं आहे हा. तर हे जे मेथड आहे स्टेनिंगची, सिल्वर इम्प्रिग्रेशन, तर हे मेथड्स यूज करून या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला किंवा या पॅथोजन्सना स्टेन केलं जातं. तर इथं मी काही इमेज ॲड केलेला आहे. तर फार डेंजर असा हा मायक्रो पॅथोजन्स असणार आहे. स्प्रिंग लाईक किंवा कॉईल हेअर टाईप त्याची मुवमेंट असते, किंवा त्याची मॉर्फॉलॉजी देखील तशीच असणार आहे. तर मी 2 इमेजेस ॲड केलेले आहेत, तिथं तुम्ही बघू शकताय की कशा पद्धतीचं त्याचं स्ट्रक्चर्स असणार आहे. तर तो कंटिन्युअसली असं या मुवमेंटमध्ये मूव्ह होत असतो. नेक्स्ट आहे मॉर्फॉलॉजीमधले पॉईंट्स. तर द ट्रेपोनेमा reproduces silver nitrate to metallic silver that is deposited on the surface, enlarging the diameter of the organisms. ट्रेपोनेमाला एक स्पेशल अशी ॲबिलिटी आहे, ती म्हणजे ट्रेपोनेमा प्रोड्यूस करतो. रिप्रोड्यूस काय करणार आहे की सिल्वर नायट्रेटचं कन्व्हर्जन तो मेटॅलिक सिल्वरमध्ये करण्याची ॲबिलिटी आहे. आणि हे मेटॅलिक सिल्वर जे आहे तर त्याच्या सरफेसवरती डिपॉझिट असणार आहे. तर ह्या ट्रेपोनेमाला स्टेन करण्यासाठी स्पेशल स्टेनिंगच्या प्रोसिजर्स आहेत, मेथड्स आहेत. ते म्हणजे फोंटानाज मेथड इज यूज्ड फॉर स्टेनिंग फिल्म अँड जर आपल्याला स्टेनिंगमधून किंवा फिल्म स्टेनिंग करायचं असेल तर हे फोंटानाज मेथड यूज करून आपण त्याला स्टेन करू शकतो. जर टिश्यू सेक्शन असेल, जर टिश्यूमध्ये जर ट्रेपोनेमा प्रेझेंट असेल आणि जर अशा टिश्यूचं जर आपल्याला स्टेनिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी स्पेशल स्टेनिंग आहे, ते म्हणजे लिओडिटिस मेथड. तर ह्या 2 मेथड्स आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत. ॲज अ MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितला तर तुम्हाला हे विचारले जाऊ शकतात. फोंटानाज मेथड इज यूज्ड फॉर द स्टेनिंग फिल्म अँड लिओडिटिस methods used for the tissue sections. Next, it can be made visible by using negative staining with Indian ink. निगेटिव्ह स्टेनिंग आपल्याला माहिती आहे, तुम्ही बघितलेलं आहे. तर ही निगेटिव्ह स्टेनिंग यूज करून देखील आपण इंडियन इंक स्टेन यूज करून आपण ह्याला विजिबल करू शकतो. नेक्स्ट आहे मॉर्फॉलॉजी अँड मोटिलिटी कॅन बी स्टडीड अंडर डार्क ग्राउंड मायक्रोस्कोप. मॉर्फॉलॉजी प्लस त्याची मोटिलिटी आहे तर आपल्याला डार्क मायक्रोस्कोपमध्येच आपल्याला ऑब्झर्व होणार आहे. त्याच्यासाठी लाईट मायक्रोस्कोपची गरज नसते, किंवा लाईट मायक्रोस्कोप खाली हे ऑब्झर्वच होत नाही. नेक्स्ट आहेत कल्चरल कॅरेक्टरिस्टिक्स. आता कल्चरल कॅरेक्टरिस्टिक्स आपण प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे बघितलेत की त्याच्या कल्टिवेशनसाठी वेगवेगळे मीडियाज यूज केले जातात, किंवा त्याचं जर आपल्याला स्पेसिमेनमधून जर पॅथोजन्स आयसोलेट करायचं असेल तर त्याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल एनरिचमेंट मीडियम होते. तर असे डिफरंट मीडियाज यूज करून आपण लॅबोरेटरी कंडिशन्समध्ये हे पॅथोजन्स आपण आधीचे जे स्टडी केले ते आपण आयसोलेट करत होतो. पण हा ट्रेपोनेमा आहे काय की ट्रेपोनेमा पॅलिडम इट इज अ पॅथोजन्स कॅन बी ग्रो इन आर्टिफिशियल कल्चर मीडिया. आर्टिफिशियल कल्चर मीडिया जे असणार आहे त्याच्यावरती तो ग्रो होत नाही. द व्हायरुलंट स्ट्रेन्स निकॉल स्ट्रेन्स हॅज बी maintained by serial passage in testicles of rabbit for several decades since in 1912 when it was first isolated from a case of general paralysis of the insect. तर हा जर आपल्याला व्हायरुलंट स्ट्रेन्स निकोल स्ट्रेन्स म्हणून पॅलिडियमचा आहे, तो जर आपल्याला मेंटेन करायचा असेल तर रॅबिटच्या टेस्टिकल्समध्ये तो सेव्हरल डेजमध्ये आपण इनॉक्युलेट करून ठेवू शकतो. आणि काही
टाईम पिरियड नंतर आपण बघू शकतो त्याच्यामध्ये त्या टेस्टिकल्समध्ये, रॅबिटच्या टेस्टिकल्समध्ये हा ऑर्गॅनिझम त्याची ग्रोथ होते की नाही. तर लॅबोरेटरी कंडिशन्समध्ये किंवा आर्टिफिशियल मीडियामध्ये हा ऑर्गॅनिझम ग्रो होत नसल्यामुळे आपल्याला ॲनिमल टेस्ट इथं फॉलो करावं लागतात. फॉर कल्टिवेशन्स ऑफ पॅथोजेनिक ट्रेपोनेमाज रॅबिट टेस्टिकल सिरियल पॅसेज मेथड इज यूज्ड. सेम रॅबिटचे किंवा ॲनिमल्स यूज करूनच आपल्याला ह्या ऑर्गॅनिझमचं कल्टिवेशन करावं लागतं. फॉर सेव्हरल जनरेशन इट कॅन बी कल्चर्ड ऑन रॅबिट एपिथेलियल सेल्स. तर काही सेव्हरल जनरेशनसाठी आपण रॅबिटच्या एपिथेलियल सेल्समध्ये देखील आपण याला कल्चर करू शकतो. इट कॅनॉट बी वन्स अगेन इट कॅनॉट बी ग्रो ऑन आर्टिफिशियल मीडिया. तुम्हाला MCQला असं देखील विचारतील की विच पॅथोजन्स आर नॉट ग्रो इन ऑन आर्टिफिशियल कल्चर मीडिया, आणि त्याच्या खाली ऑप्शन्स दिले जातील. त्याच्यामध्ये एक ट्रेपोनेमा एक ऑप्शन असेल. ओके, तर इथं आहे की ट्रेपोनेमा कॅनॉट बी कल्टिवेटेड इन कल्चर मीडिया. तर the inability to grow most pathogenic treponemas in vitro, coupled with the transitory natures many of the lesions, make diagnosis of treponemal infections impossible by routine bacteriological methods. एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला इथं लॅबोरेटरी कंडिशन्समध्ये हा ऑर्गॅनिझम कल्टिवेट करता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला फक्त ॲनिमल्स यूज करूनच आपण हा ऑर्गॅनिझम कल्टिवेट करू शकतो. तर लॅबोरेटरी कंडिशन्समध्ये आपण कल्टिवेट करणार नाही याचा अर्थ काय की आपल्याला याचे बायोकेमिकल कॅरेक्टरिस्टिक्स देखील बघायला मिळत नाहीत किंवा याचे बायोकेमिकल कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला प्रोसीड करणं इम्पॉसिबल आहे. ओके, तर नेक्स्ट जो पॉईंट असणार आहे तर ट्रेपोनेमाचे बायोकेमिकल कॅरेक्टरिस्टिक्स हा पॉईंट आपल्याला बघता येणार नाही, कारण तो लॅबोरेटरी कंडिशन्समध्ये आपल्याला कल्टिवेटच करता येत नाही. त्यामुळे कन्फर्म करणं ही गोष्टच इथं नाही आहे. ओके, त्याच्यासाठी ॲनिमलच्या टेस्ट आपण किंवा ॲनिमल टेस्ट यूज करून हा ऑर्गॅनिझम आपण कल्टिवेट करणार आहोत. तर नेक्स्ट पॉईंट असा असणार आहे अँटीजेनिक स्ट्रक्चर्स ऑफ रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्स काय काय असणार आहेत किंवा हा ट्रेपोनेमा पॅलिडम कोणत्या कंपाऊंड्सना हा रेजिस्टन्स असणार आहे. ट्रेपोनेमा पॅलिडम इज व्हेरी डेलिकेट and get inactivated by drying or by heat 41 to 42 degree Celsius in 1 hour. हा जो ऑर्गॅनिझम आहे तो फार डेलिकेट आहे किंवा सेन्सिटिव्ह असणार आहे. या ऑर्गॅनिझमला इझिली आपल्याला इनॅक्टिवेट करता येतं ड्राईंग और बाय हीट. जर 41 to 42 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर एका तासासाठी आपण प्रोव्हाइड केलं तर तरी देखील हा ऑर्गॅनिझम तो तिथं इनॅक्टिवेट होणार आहे. हेन्स फोमाइट्स आर ऑफ लिटल इम्पॉर्टन्स इन द ट्रान्समिशन्स ऑफ इन्फेक्शन्स. जे फोमाइट्सच्या थ्रू जर ट्रान्समिशन होत असेल या ऑर्गॅनिझमचं तरी देखील आपण तिथे इझिली आपण काय करू शकतो प्रिव्हेंट करू शकतो. नेक्स्ट, इट इज अ किल इन 1 to 3 days at 0 to 4 degree Celsius. So transmission syphilis can be prevented by storing blood for at least 4 days in the refrigerator before transfusion. सिफिलिस काय आहे की सेक्शुअली ट्रान्समिटेड होणारा एक डिसीज आहे. सिफिलिस काय आहे तर सेक्शुअली ट्रान्समिटेड होणारा एक हा डिसीज आहे. आणि हा जर डिसीज आपल्याला प्रिव्हेंट करायचा असेल तर आपण काय करू शकतो की मोस्टली हा ऑर्गॅनिझम आहे ट्रेपोनेमा तर हा 0 to 4 degree Celsius जर रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर केला आपण तर 1 ते 3 दिवसामध्ये हा किल होऊ शकतो. त्याचबरोबर ज्यावेळी ब्लड ट्रान्सफ्युजन केलं जातं त्यावेळी हा ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळी काय केलं जातं की ब्लड स्टोअर करून ठेवलं जातं ॲटलिस्ट 4 days रेफ्रिजरेटरमध्ये बिफोर ट्रान्सफ्युजन. तर असं जरी केलं आपण तरी देखील हा ऑर्गॅनिझम तिथं किल होणार आहे. ओके, आणि याचं ट्रान्समिशन ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. In frozen conditions, -70 degree Celsius in 10% glycerol or in liquid nitrogen (-130 degree Celsius), it remains visible for 10 to 15
येस, फ्रोझन कंडिशनमध्ये जरी आपण याला प्रिझर्व केलं तरी देखील हा -70°C 10% ग्लिसरॉल किंवा लिक्विड नायट्रोजनचं टेम्परेचर अगदीच मायनस असल्यामुळे तर याच्यामध्ये देखील तो 10 to 15 इयर्सपर्यंत सर्वाईव्ह होऊ शकतो किंवा लाईव्ह फॉर्ममध्ये हा ट्रेपोनेमा असणार आहे. इट इज इनॲक्टिवेटेड इन कॉन्टॅक्ट विथ ऑक्सिजन, डिस्टिल वॉटर, सोप, कॉमन अँटीसेप्टिक एजंट्स अँड अँटीबायोटिक्स. तर हा फर्स्ट आपण मी तुम्हाला सांगितले हा ट्रेपोनेमा फार सेन्सिटिव्ह आहे. तर तो हीटला किंवा ड्राईंगला सेन्सिटिव्ह आहे. त्याचबरोबर जे कॉमन ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तरी देखील हा ऑर्गॅनिझम किल होणार आहे. डिस्टिल वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तरी देखील किल होणार आहे किंवा इनॲक्टिवेट होणार आहे. सोप किंवा कॉमन जे अँटीसेप्टिक्स आपण यूज करतो एजंट्स, त्याला देखील या एजंट्सना देखील हा ऑर्गॅनिझम इनॲक्टिवेट होऊ शकतो. तर काही अँटीबायोटिक्सच्या कॉन्टॅक्टमध्ये जरी हे ऑर्गॅनिझम आले, पॅथोजन्स आले, तरी देखील हे ऑर्गॅनिझम ट्रेपोनेमा पॅलिडम इनॲक्टिवेट होऊ शकतो. ओके, रेजिस्टन्स तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की कोणत्या कंडिशन्समध्ये हा पॅथोजेन्स रेजिस्टन्स असणार आहे. आय होप तुम्हाला इथं लक्षात आलं असेल. तर नेक्स्ट पॉईंट आपण बघूया, तो म्हणजे अँटीजेनिक स्ट्रक्चर. पॅथोजन्सना ह्या ट्रेपोनेमाकडे कुठले असे अँटीजेनिक स्ट्रक्चर्स असणार आहे ज्याच्या थ्रू तो इझिली ह्युमन्समध्ये, मॅनमध्ये स्पेशली डिसीज कॉज करणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल इट कंटेन्स 2 टाइप्स ऑफ अँटीजेन्स, स्पेसिफिक अँटीजेन्स अँड नॉन स्पेसिफिक अँटीजेन्स. हा ट्रेपोनेमा 2 टाईपचे अँटीजेन्स प्रोड्यूस करणार आहे. त्याच्यामध्ये स्पेसिफिक अँटीजेन्स म्हणून एक आहे आणि नॉन स्पेसिफिक अँटीजेन्स. परत स्पेसिफिक अँटीजेन्समध्ये ग्रुप स्पेसिफिक अँटीजेन्स आहे आणि नेक्स्ट आहे स्पेसिस स्पेसिफिक अँटीजेन्स. तर असे 2 डिफरंट अँटीजेन्स हे स्पेसिफिक अँटीजेन्समध्ये आहेत. तर फर्स्ट आपण बघूया की हा ग्रुप स्पेसिफिक जो अँटीजन आहे त्याच्यामध्ये ऑल पॅथोजेनिक अँड नॉन पॅथोजेनिक ट्रेपोनेमास इन्क्लुडिंग स्ट्रेन्स पासेस अ कॉमन ग्रुप ऑफ अँटीजेन्स अँटीबॉडीज टू विच appears in serum of syphilitic patients. ग्रुप स्पेसिफिक म्हणजेच काय, आपण स्टार्टिंगला बघितले की काही ट्रेपोनेमा पॅलिडमचे जे काही 3 सबस्पेसीज आहेत ते पॅथोजेन्स आहेत. त्याचबरोबर काही नॉन पॅथोजेनिक स्ट्रेन्स देखील ट्रेपोनेमाचे आहेत. तर असे सगळ्या टाईपचे जे पॅथोजेनिक आणि नॉन पॅथोजेनिक ट्रेपोनेमाज आहेत, ज्या स्ट्रेन्स आहेत त्या काय करतात, एक कॉमन त्यांचं ग्रुपचं एक अँटीजन आहे आणि अँटीबॉडीज टू विच ॲपियर्स इन सिरम. ह्या अँटीजन्स काय करतात, अँटीबॉडीजच्या जे सिरममध्ये जे अँटीबॉडीज आहेत त्याला जाऊन ते सिफिलिटिक पेशंट्स असणार आहेत किंवा सिफिलिस झालेल्या पेशंट्समध्ये ह्या अँटीजन्स प्रोड्यूस करण्याचं काम हे ट्रेपोनेमा करतो. कोणत्या स्ट्रेन्स करतात, तर पॅथोजेनिक ॲज वेल ॲज नॉन पॅथोजेनिक स्ट्रेन्सचा किंवा त्यांचा जो ग्रुपचा जो अँटीजन्स आहे ते प्रोड्यूस करणार आहे सिफिलिस पेशंटच्या बॉडीमध्ये. नेक्स्ट, स्पेसीज स्पेसिफिक अँटीजेन्स. The pathogenic strains contain specific treponemas antigens. It is a polysaccharides in nature. जे स्पेसिफिक अँटीजेन्स असणार आहेत ते काय करणार आहेत की एक अँटीजेन्स प्रोड्यूस करणार आहेत आणि हे अँटीजेन्स असणार आहेत तर पॉलिसॅकराइडच्या फॉर्ममध्ये सिफिलिस किंवा जे मॅन्स असणार आहेत स्पेशली त्यांच्या बॉडीमध्ये हे पॉलिसॅकराइडिक अँटीजेन्स ट्रेपोनेमा प्रोड्यूस करतो. नेक्स्ट आहे नॉन स्पेसिफिक अँटीजेन्स. ट्रेपोनेमा पॅलिडम कंटेन्स अ नॉन स्पेसिफिक अँटीजेन्स नोन ॲज अ कार्डिओलिपिन which is chemically a diphosphatidylglycerol. This antigen is widespread in nature and can be recovered from many mammalian tissue and heart of bovines. नॉन स्पेसिफिक अँटीजेन्स असणार आहेत तर ते काय करतात की काही अँटीजेन्स असे प्रोड्यूस करतात. फॉर एक्झाम्पल कार्डिओलिपिन. केमिकली यांच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे तर डायफॉस्फेटिडिल ग्लिसरॉल ह्या कार्डिओलिपिनमध्ये किंवा नॉन स्पेसिफिक अँटीजेन्समध्ये प्रेझेंट असणार आहे.
non-specific, which are the non-specific antigens which are produced by treponemas. असं देखील जर क्वेश्चन विचारला तर तुम्ही कार्डिओलिपिन नॉन स्पेसिफिक अँटीजेन्स म्हणून तिथे तुम्हाला व्हेरीफाय करता आलं पाहिजे. आणि केमिकल यांच्यामध्ये डायफॉस्फेटिन, ग्लिसरॉल हे अँटीजेन्स असणार किंवा हे केमिकल्स याच्यामध्ये असणार आहे. वाईड स्प्रेड इन नेचर्स हे अँटीजन आहे तर वाईडली स्प्रेड असणार आहे. त्याचबरोबर रिकवर कशामुळे होणार आहे, मिनी मॅमिलियन टिश्यू और हार्ट ऑफ बोवाइन्स याच्यामुळे हे रिकवर होऊ शकतं. तर हे सगळे जे आहेत अँटीजेनिक स्ट्रक्चर्समध्ये दोनच पॉईंट आहेत, एक स्पेसिफिक अँड नॉन स्पेसिफिक अँटीजेन्स. आणि स्पेसिफिक अँटीजेन्समध्ये परत दोन टाईप्स दिलेले आहेत अँटीजेनचे, एक ग्रुप स्पेसिफिक अँटीजेन आणि स्पेसिफिक अँटीजेन्स. ग्रुप स्पेसिफिकमध्ये ऑल पॅथोजेनिक अँड नॉन पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझमचे जे स्ट्रेन्स आहेत पॅथोजनचे तर कॉमन एक अँटीजेनचा ग्रुप प्रोड्यूस करतात आणि ते जे सिफिलिस झालेले पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये ते सिरममध्ये प्रोड्यूस होतात किंवा आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर स्पेसिफिक अँटीजेन्स आहेत तर जे पॅथोजेनिक स्ट्रेन्स असणार आहेत ट्रेपोनेमाचे ते अँटीजेन्स प्रोड्यूस करतात आणि हे पॉलिसॅकराइड इन नेचर असणार आहे. आणि नॉन स्पेसिफिकमध्ये कार्डिओलिपिन नावचं अँटीजेन्स प्रोड्यूस करणार आहेत आणि हे याच्यामध्ये केमिकली काय प्रेझेंट असणार तर डायफॉस्फेटिडिल ग्लिसरील नावचं हे केमिकल्स याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. आय होप तुम्हाला इथं लक्षात आलं असेल. जे नेक्स्ट पॉईंट्स असणार आहेत फॉर एक्झाम्पल लॅबोरेटरी डायग्नोसिस, ट्रीटमेंट, सिम्पटम्स हे सगळे पॉईंट्स, पॅथोजेनेसिस हे सगळे पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये बघायचे. तर या लेक्चर्समध्ये आपण इथंच थांबूया. लेक्चर्स व्यवस्थित समजून घ्या. जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारा आणि या लेक्चरचे मला फीडबॅक देत चला जेणेकरून मलाही काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील. ओके, तर इथं आपण थांबूया. थँक्यू.